तर आणखी एक धक्कादायक घटना भोरमध्ये घडलेली आहे। भोरमधील चिमुकलीवर अत्याचार करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणी आरोपीला न्यायालयात हजर केले गेले। भोरमध्ये हा प्रकार घडलेला आहे। चिमुकलीवर अत्याचार केला गेला, त्यानंतर इथले ग्रामस्थ आक्रमक झाले होते। अखेर या आरोपीला न्यायालयात हजर केले। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी प्रीतम पुरोहित आपल्यासोबत जोडलेले आहेत। प्रीतम, तर भोरमधील हा प्रकार आहे। एका चिमुकलीवर अत्याचार करण्यात आलेला होता। आरोपी भीमाजी कांबळे यानं हा पीडित चिमुकलीवर अत्याचार केला होता। त्यानंतर ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झाले होते। ग्रामस्थांनी रास्ता रोको सुद्धा केला होता। तसंच आरोपीला तत्काळ अटक करून कारवाई करावी अशी मागणी केली होती। ही दृश्य आपण पाहतोय। या गावातील सर्व महिला ग्रामस्थ हे आक्रमक झाले होते आणि त्यांनी आंदोलन सुद्धा केलं होतं। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी प्रीतम पुरोहित आपल्यासोबत जोडलेले आहेत। प्रीतम, हो नमस्कार। आज त्याला कोर्टामध्ये जे आहे ते आता हजर करण्यात आलेलं आहे। पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं आहे आणि माध्यमांना आज जाण्यामध्ये मज्जाव करण्यात आलेला आहे। कारण पोस्कोच्या अंतर्गत गुन्हा असल्यामुळे, अतिशय सेन्सिटिव्ह गुन्हा असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेण्यात आलेली आहे। दुसरी गोष्ट, ज्या गुन्ह्यामध्ये त्याला अटक केली आहे, ताब्यात घेतलंय, ते सर्व जे पुरावे आहेत फॉरेन्सिक्स टीमने ताब्यात घेऊन पोलिसांकडे सुपूर्द केलेले आहेत आणि पोलीस देखील जास्तीत जास्त त्याला कशी कोठडी मिळेल आणि त्याचा आणखीन पुढील तपास कसा राहील यासाठी पोलीस आज कोर्टामध्ये मागणी करणार आहेत। सरकारी वकील आणि त्याचे वकील काय युक्तिवाद करतात आता हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। त्याच्यावर सगळी पुढची ही रूपरेषा ठरणार आहे। मात्र जो गुन्हा झालेला आहे तो अत्यंत निंदनीय आहे। त्याच्यामुळे पोलीस देखील आणखीन पुरावे, त्याचे गुन्हा करण्याची त्याची मानसिकता आणि एकूण चित्र बघता त्याला जास्तीत जास्त पोलीस दिवसांची म्हणजे पोलीस कोठडी आहे ती जास्तीत जास्त दिवसांची मिळणार असल्याची पोलिसांनी सगळी तयारी केलेली आहे प्राथमिक. ठीक आहे प्रीतम, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।